मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एक आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता मामाचा रेडी होऊन बसल्यानं इकडे लावल्यान गाणी. तर मी पण रेडी झाल्या. तर विनय भाऊ रेडी होता. अंग धावायला ना गेला, अजून पाणी नव्हतं त्यानंतर आपल्याला थंडा. कोलबी झाली रात्री, आता गरम पाण्याची आवश्यकता आहे, एसी मध्ये कोलबी झाली. तर आता आम्हाला जायचं आहे तर इंदोरला जायचं आहे. तर तिकडे आता शॉपिंग वगैरे करू, थोडीशी गल्ली वगैरे फिरू आणि मग डायरेक्ट घरी, थेट घरी. इकडे बघू शकता गाणी लावल्यान आपली यारी. तर झोपून काही दिला नाही, माझी पण कोलबी झाली. अवरे इकडे घाण बघू शकता ही रूम मध्ये. ही घाण फक्त पोरांच्याच रूम मध्ये भेटेल, पोरींच्या रूम मध्ये नसतं आवरी घाण. हा मा आणि रोहित दांच्या रूमची कडी लावले बघू शकता. कोण लावली कडे? तुम्ही लावली? हे कधी लावली? यार लागली का तुला? चला आमचा रूम करी लावलेली त्यांची रूमची कोणतरी कोंडून ठेवलेलं. चला आता मस्त जरासं झोपू न जाओ. चुने की डब्बी दे, चुने का डब्बी दे उसको, चुने का. ये गोटूदा चूने का डब्बी दे उसको. चूने का नहीं, उसको दे दूं क्या? देख लेगा थोड़ा, वो भी ले लेगा आपको भी यूट्यूब में. गाइस यो पोऱ्या ना यो लय आराम आहे. लाइक करो, ये पोरीला बघून स्माइल देत होता. लय डेंजर आहे ना ती पोर. ती भी स्माइल देत होती याला. समधी बोलली क्या बोल रहा था? देख ले लिया. घर जाके ब्लॉग देख. मराठी आता है ना? नहीं आता. मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एक आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता मामाचा रेडी होऊन बसल्यानं इकडे लावल्यान गाणी. तर मी पण रेडी झाल्या. तर विनय भाऊ रेडी होता. अंग धावायला ना गेला, अजून पाणी नव्हतं त्यानंतर आपल्याला थंडा. कोलबी झाली रात्री, आता गरम पाण्याची आवश्यकता आहे, एसी मध्ये कोलबी झाली. तर आता आम्हाला जायचं आहे तर इंदोरला जायचं आहे. तर तिकडे आता शॉपिंग वगैरे करू, थोडीशी गल्ली वगैरे फिरू आणि मग डायरेक्ट घरी, थेट घरी. तर इकडे बघू शकता गाणी लावल्यान आपली यारी. तर झोपून काही दिला नाही, माझी पण कोलबी झाली. अवरे इकडे घाण बघू शकता ही रूम मध्ये. ही घाण फक्त पोरांच्याच रूम मध्ये भेटेल, पोरींच्या रूम मध्ये नसतं आवरी घाण. हा मा आणि रोहित दांच्या रूमची कडी लावले बघू शकता. कोण लावली कडे? तुम्ही लावली? हे कधी लावली? यार लागली का तुला? चला आमचा रूम करी लावलेली त्यांची रूमची कोणतरी कोंडून ठेवलेलं. चला आता मस्त जरासं झोपू न जाओ. काय जातं चाललो आम्ही नाश्ता करायला. बघू शकता अरेदा गोटू मामा विनय भाऊ. तर चला आता डायरेक्ट नाश्ता करायला. रात्रीने जेवण केलं तिथंच जाऊ नाश्ता करायला. त्याच्या पुढं जायचं. आता दुसरीकडे ट्राय करू नाश्ता करायला. बघू शकता डोसा वगैरे जोर घेतले. मग आम्हाला उपास आज पण मंगळवार. चला पटापट डोसा खाऊ, मग जाऊ डायरेक्ट. तर पाणी द्यायचं आहे, नर्मदा नदीचं पाणी द्यायचं आम्हाला अंग धावाला. हा घरा गेल्यावर बालदी भरून घेतं, अंडा भरून. चला डायरेक्ट आता पाणी गेली भरून मग डायरेक्ट रूमवर आहे. पाणी द्या. बघू शकता बॉटल जमा केले. बॉटल जमा नाही केली, बिस्लरीची बॉटल घेतलेली. ताण नव्हती लागली तर त्याला पियाला लावले खाली करायला. पोट फुगवले. चला आता पाणी जाऊ, डायरेक्ट रूमवर जाऊ.
गाईज आता झालो रूमवर आणि लगेच यायला पहिले टी शर्ट करली, ओली झाली टी शर्ट बघू शकता, सगळे टी शर्ट करले. काम पच्चीस लय बेकार करा नर्मदाच्या धरले आम्ही तसा. चला फटाफट निघायची तयारी करू, सगळे बॅग भरतात बघू शकता. तर चला डायरेक्ट आता बॅगा भरतो. आता आम्ही रूममधून निघलो, बघू शकता बॅगा बिगा जेवून सगळी. बॅगाचे चैन फेल झाले, आता काही संत नाही ना. तिकडे बॅग तुटले, मामाची पण बॅग तुटली तिकडे. आणि चाका वाचवायला लागतील बोलतं. हा बरोबरीच जायला. चला आता डायरेक्ट बसमध्ये बसू, जाऊ इंदोरला. बसमध्ये रास गरम होतं. बघू शकता तुम्ही सगळे उमावल्यान. गाईज बघू शकता तुम्ही, यांना गरम झाले दंबल्या. ज्याला अर्ध गोळ घाल तिकडे. आणि चला ये घामा घेऊन झाल्या, आज गरम होतं बघू शकता. इकडे टकली इकल्या घाम बघू शकता तुम्ही. याला मी लय बेकार घाम फुटले, अख्खी बस फुल झाली. आता चाललो आम्ही डायरेक्ट इंदोरला. चाक घ्यायला लागेल तो जालाला शेकोडी करायला. चला डायरेक्ट आता इंदोरला भेटू. पोरं सांगत होती बोलतो तुमच्याकडे बैला नाही बाई, लगेच बी लागलं बैलांचं फोटो दाखवला. हे बघ यांना का तावराच पाहिजे. हा अरे गाडा मालक का पता सोन्याला करे ना 50-50 काय ना फोटो छोड़ने की नहीं है क्या? छोड़ने की नहीं है, रेस में छोड़ने वाली नहीं है। ये शरद ला कर आते ना सिंगल हमारा बैल है, सिंगल राइफल कैसे दौड़ता है देख, बहुत छोटा आज लाइट एंजॉय बैला या पोरांना बी लाई यार बैलांचा. यांचे का बैला कुठले असतात ती फेमस पण त्यालाच माहिती डोंगरा कुठला नक्की एमपीमध्ये असू सुद्धा आम्ही लोक तभी इसको उसने स्माइल दिया. ये ए गोटूदा तभी इसको उसने स्माइल दिया. मसाला चांदी पोराला इफ्रेडी होती, मसाला आला आता चालतो पाठीमागं. गोटूदा सर ती पोरा जेली. तर आता चला डायरेक्ट इंदोरला गेल्यावर कधी जायचं, इथे सुद्धा जायचं जाऊ बघू. चला डायरेक्ट कुठे इंदोरला गेल्यावर इंदोरला पोहोचलो. मस्त मी झोपलेलो, यांचं काही सांगता नाही. हे बी झोपलेलं वाटतं, पण मी नक्कीच झोपलेलो. 3 तास लगातार 3 तास झोपल्या बसमध्ये. लय डेंजर झोपली. आशू ए मस्त 3 तास झोप करली मी बरं, मस्त झोप करली बरं मी आता. गरम झाला
कॅबिन मध्ये होता ना तुम्ही? गरम होत होती का? मारणाचा गरम. हे देखो सवारी कशी झाली. सवारी चला आता रूम बघू. काय रूम मध्ये झोपू बरं. हॉटेलवर हा बघू शकता आमचा रूम. असं जायचं हे बघा बाई आणि असं लोलायचा. रातभर लोलायचा आणि सकाळच्या उठून घरात आहे. तर काय आता मी बघता इथे कुठे अंधारीवरती राजू मी कालती झोपता. तर काय आता आम्ही कालती झोपतो मस्त पैकी. मजा नाही आली तर डायरेक्ट आता आम्ही तिसरे फ्लोअरवर आलो. टीव्ही तर चालू झाले. काय टेन्शन पोरं आधी. आता मस्त करू एक परत मग जाऊ फिरायला. चला डायरेक्ट फिरायच्या टायमात भेटू. चकडेवाले कुठे पण जाऊन दे पण गाणी एकच वाजू दिला ग. पटापट सगळी उठली. सगळे तयारी केल्या. आता सगळी चालल्या मॉलला. बघू शकता तुम्ही सगळे रेडी झाल्या. इकडे खायला बी लागल्या. तर चला डायरेक्ट आता मॉलला भेटू. आता सगळी जण आल्या चालती जो आपला हॉटेल. तर चला आता जाऊ डायरेक्ट मॉलला जाऊ. नंतर शॉपिंग वगैरे करू. कसं काय ते नंतर आम्ही फोनिक्स मॉलला. बघू शकता रोहित दा फोटो करता. काम रे हो बाजूला. कंट्रोल. तर चला आता मॉलमध्ये जाऊ आपण. थोडीशी शॉपिंग वगैरे करू आणि मग भेटू आतमध्ये गेलो. काय आता आम्ही आलो आतमध्ये. बघू शकता तुम्ही. तुम्ही बोलतो भाऊ म्हणले तुम्हाला आतमध्ये अलाउड नाही. बोलला आतमध्ये अलाउड नाही. भाऊ म्हणले कोणतरी अशी टिपले आणा बोलतो भाऊ म्हणले अलाउड नाही. आईज बघू शकता तुम्ही मॉल आता. तर आता बघू कोण किती शॉपिंग करतं त्या. आता आले सगळे स्नॅप बीप स्टोरी बिऱ्या फोटो बिटो करतात. तर आता मी बी पाठावर काढून घेतो फोटो बिटो. चला माझ्या ना रोहित दा माणूस दिसले. बघू शकता यो बघ यो रोहित दा यो मी. रोहित दा यो बघ सेम आपण दोघा सेम. कबोलशीला मॉल कसा वाटला? मॉल कसा वाटला? मॉल अतिशय सुंदर आहे. एम पी मधला सगळ्यात मोठा मॉल आहे फिनिक्स मॉल. आता बघूया फिरू. अजून सुरुवात केली फिरण्याची आता. तर चला आता फिरू. जन्नत दिसली ना. यो पोरे आहे ना यो निव्वल फोटो काढायसाठी आले ना. रूम मध्ये चड्डी वाजता ना आता आणि पॅन्ट घेतले ग. बघू शकता तुम्ही सगळं चड्डीवर आहे. मिनी बी घातली आता अशी. काय बोलू शकत ना आता. सगळ्यांनी जास्ती फोटो यानीच करले ना आज. आता बघू मी पण करतात थोडंसं. ते इंस्टा बघायला भेटतील. साईडला इंस्टाचा आयडी असेल त्याला फॉलो करा ना. पोस्टला लाईक मारा. सगळे कमेंट बिमेंट का सगळं करा. आता आमचे फोटो वगैरे काढून झालेत. आता चालले आम्ही झुडिओ. समोर बघू शकता झुडिओ. फुल शॉपिंग आता करणार आहेत सर्वजण. आता आपल्या मुंबईसारखा आहे का स्वस्त इकडे. हां चला झुडिओ बघू. जॅकेट देतं नको जाऊ. चल बाजाराशी जाऊ. 300ला. तर चला झुडिओन जाऊ. चला झुडिओमध्ये आलेलो मी. तर मला एक टी शर्ट आवडली रेड कलरची. बघू शकता तुम्ही. कशी वाटली नक्की सांगा कारण माझा घ्यायचा प्लॅन आहे. तर चला घेऊ आपण डायरेक्ट. शॉपिंग करून बाहेर बघू शकता तुम्ही. मामाने पण एक टी शर्ट घेतली आणि मी पण एक टी शर्ट घेतली. मस्त वाटलं एकदम फिरायला. चांगला टी शर्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे आल्यावरती नक्की इकडे फिरायला बघू शकता तुम्ही. आणि वरती फोनिक्स नाव दिसेल तुम्हाला. आणि हे आपली पब्लिक आमच्यासाठी थांबलेली बाहेर.
तर चला आता डायरेक्ट रूमवर जाऊ, खाऊ पिऊ मस्ती करू उपास आणि झोपू डायरेक्ट. पहिले उपास करू. मामाचा उपास सोडू, नंतर बाकीचं बघू. बाकीचा बघू कार्यक्रम. थांब नको पालू. तर गाईज बघू शकता. चला डायरेक्ट रूम. आम्ही पण केले इबाग गाईज. हा बघू शकता मॉल बाहेरचा लुक, मॉलच्या बाहेरचा. आणि अरे दा फुल घामाघूम याला एसी मी घाम येतं. मला इथले कपडे बघून आणि कपड्यांचे प्राइस बघूनच घाम फुटला. माझा विचार होता रूमवरून निघलो की 1-2 टी शर्ट घेऊ, पण इथला रेट आहे तो आपला मुंबईपेक्षा कितीतरी डिफरंट आहे. आपल्या मुंबईला 500ला भेटेल तो इथे 900ला आहे. त्यामुळे मी माझा प्लॅनच चेंज केला. चला आता डायरेक्ट रूमवर जाऊ. आम्ही रिक्षा बसल्या, अजून अर्ध आलं ना, अर्ध आले. याने बी शॉपिंग केलेलं आहे डेंजर. जागेवर जायचं आहे ना डायरेक्ट. या अर्ध बाहेर आहेत डिस्कस करताना कुठल्या जागेवर जायचा फिरायला. डायरेक्ट 5,000ची शॉपिंग केली भाई, 5,000ची. ही बघ 4.5 दोन 4.5च्या. तुम्ही का असला निघता बघितलेले पण नंतर कॅन्सल केले. यांनी फक्त 8,000चे टी शर्टच घातले आणि 8,000चे नुसते टी शर्ट घातले ब्रँडेड. त्यांना ब्रँडेड लागतं. या बघ 15 आता मांडी व्हिडिओ घातले आणि डायरेक्ट झाला की इकडे मामाला बसून आलो आम्ही रूमवर बघू शकता. आणि हा आमचा हॉटेल. तर चला आता आतमध्ये जाऊ. नंतर डायरेक्ट आता 56ला जायचं आहे स्ट्रीट फूड खायला. जाऊ भेटू. हे बघा इकडे बसल्यान सगळी लय बेकार दमल्यान सगळी आता फिरून. तर चला आता 56ला जाऊ स्ट्रीट फूड खायला. 56ला ना जायचं. चला मग 56ला दिवसभरचा ताव मारायचा तहसील ब्लॉग मध्ये. चला आता 56ला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. तर आता आम्ही चाललो इथे कुठे आणि हॉटेल तिथे त्यांच्या जेवायला चाललो. तर चला तिथे जाऊ, मस्त जेवू आणि डायरेक्ट रूमवर येऊ, झोपू, मग उद्या घरी निघू. जेवायला हॉटेल गुरुकृपाला बघू शकता. आणि आम्हाला एक लस्सीचं दुकान दिसला. बघू शकता. लस्सीचं नाव काय आहे? घमंडी लस्सी. बाबा हे दुकानाला नाव बघू. बाबा ती लस्सी पिली तर एकदम घमंडदारच आहे. आईला नको ना मग लस्सी. लास्टला पाणी पिऊ पण लस्सी नको आता. घमंडी लस्सी. चला जेवू आता मग डायरेक्ट रूमवर भेटू. बस टाइमपास बघा काय दिले. काकरे खायला लावले याला. काकडे नाही खाय तो क्या खाय. या जेवा. जेवण आले आमचं आता बघू शकता. सगळा मस्त आहे की जेवू. थेट रूमवर जाऊ आणि थेट झोपू. नंतर भेटू जेवल्यावर. की जेवलो, मजा आली जेवून. कसा वाटला जेवण? जेवण कसा वाटला? 1 नंबर होता बापरे. ही बारिशा बनले आई यांचे दात ना अटकले काही ना काही. गुरुकृपा हॉटेल. तर या हॉटेलला नक्की एकदा व्हिजिट करा. 1 नंबर हॉटेल आहे. घमंडी लस्सी दाखवले. चिकन भारी लागला तिचा. 1 नंबर. श्रीखंड पण चांगला होता. जेवण तर 1 नंबर होता. आणि दादा काही ब्लॉग मध्ये नाही. दादा असतं. तर चला आता आपण आपल्या बस स्टॉप इंदोरचा दाखवतो. हा इंदोरचा बस स्टॉप आहे. दाखवले ना. इथून बशी पार्किंगला जातात. इथे बस स्टॉप आहे आणि आपल्या इथेच हॉटेल आहे बस स्टॉप जवळच. तर चला आता हॉटेलला जाऊ आपण आपल्या रूममध्ये. मस्तपैकी आता जेवण झालं आपला. थोडा तास चालू आम्ही फेऱ्या वगैरे मारू. पोटच्या जागात बनवू थोडीशी. अजून रूममध्ये आमचा खायला आहे तो खाऊ पिऊ. आज 3 रोट्या घाल्या राईस. आता आपण जेवलो. चला आता रूमवर जाऊ डायरेक्ट.